मालक रोजच भोगायचा. आपली व्यथा आतल्या आत दाबून ती नको असताना पण ती त्याला साथ द्यायची. बापाने तर शाळा सोडायला लावलेली. शिकून काय करणार आहे हा सवाल. बरोबर होतं त्याचं. अशा मुलीला शिकून काय करायचंय? रोज शाळेत मुलींच्या प्रश्नांना तोंड द्यायचा वैताग आलेला तिला. कोणत्या तोंडाने सांगणार होती ती की? मात्र आईने कधीही येणाऱ्या पैशावर, तिच्या अंगावरच्या खुणांवर प्रश्न विचारला नाही. कदाचित तिला समजले असावे किंवा ती पण बापामध्ये सामील असावी. काहीही असो, आता भुकेचा प्रश्न मार्गी लागलेला होता. तिला राग यायचा आईचा, बापाचा, घृणा वाटायची. लोकांच्या काळजी करणाऱ्या आया बघून ती आतल्या आत तडफडायची. कदाचित आपण मागच्या जन्मात काही घोर पाप केलेले असावे म्हणून अशी जिंदगी वाट्याला आली आपल्या. या खऱ्या खोट्या समाजावर ती दिवस ढकलत होती. खरं तर दुनियादारी खूपच लवकर बघितली तिने. म्हणूनच की काय आताशा तिचा सगळ्यांवरचा विश्वास पण उडून गेलेला. आजकाल मालक त्याच्या मित्रांना पण घेऊन यायचा. तिला किळस यायची. किती लाजिरवाणे प्रकार झाले असतील. पण आधारच हरवलेला ना तिचा. पहिल्यांदा घाबरणारी ती आता राजरोसपणे सगळं करू लागली. नावाने आणि कर्माने पण बदनाम होत गेली. सूड होता ना तिचा तिच्या बाईपणावर. फाटलेल्या नशिबाला कुठे सांधणारी होती ती. सांधून तरी काय होणार होतं? सामान्य माणसाची जिंदगी आपण जगू शकत नाही याची पुरेपूर जाणीव झालेली होती तिला आताशा. काही वर्ष अशीच निघून गेली. मालकाची रग कमी झालेली आणि पैशाची आवक पण. आता घरचे लोक तिच्याशी अंतर ठेवून वागायला लागले. तिला पण जवळी कधी नकोच होती. घरच्यांना फक्त ती आणत असलेल्या पैशाशी मतलब होता. बाकी तिचं अस्तित्व असून नसून सारखंच होतं. ती तरी ह्या लोकांच्यात का राहत होती तिलाच माहीत. कदाचित मनात जिवंत असणाऱ्या भावंडांच्या प्रेमापोटी. अशात तिच्या लहान बहिणीचं लग्न ठरवलं गेलं. हिला विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता. आज मात्र ती भडकली होती. बाहेरच्या जगासाठी काहीही असू दे, घरी तरी ती कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण होती ना. तिने इतक्या वर्षांनी प्रश्न केले आणि उत्तरादाखल घरच्यांनी तोंड उघडली. तू हा असा बाजार मांडलेला, तुझी ओळख कशी दाखवायची? अख्ख्या पंचक्रोशीत माहीत आहे तू मालकाची ठेवलेली आहेस ते. बाहेर तोंड दाखवायला लाज वाटते आम्हाला. पहिल्यांदा गप्पपणे खाणारी तोंडे आज तिला बोलत होती. ज्या घरच्यांसाठी तिने हा मार्ग पत्करला, जेव्हा लाज सांभाळायची होती तेव्हा लाज उधळायला भाग पाडलं, त्या आईबापांकडून तिला ऐकवलं जात होतं. तिने स्वतःला विकलं म्हणून बाकीच्या विकल्या जाण्यापासून वाचल्या. एवढ्या वर्षाच्या कडू अनुभवानं अश्रू सुकून गेले होते. माणुसकीवरचा विश्वास फार वर्षांपूर्वी उडालेला. आज तर घरच्यांनी पण, ज्यांनी स्वतःच तिला बाजारात बसवलं होतं तेच तिला बाजार बसवी बोलत होते. काही बोलायची इच्छाच नव्हती तिची. तिच्याच पापाच्या कमाईवर शिकलेले आणि आता कमावणारे तिला ऐकवत होते. त्यांना आता तिची असणारी गरज संपली होती. काय बोलणार आणि का? पुढे काय करायचं? या माणसांच्यात तर राहू शकत नाही. आजवर बाहेरच्यांनी फक्त शरीराचे लचके तोडले होते, पण इथे तर मनावर घाव पडत होते. तिने आपली बॅग भरली आणि निघाली. तिला उगाचच डोळे भरल्यासारखे वाटले. ठेवलेल्या बाईला रडायची पण चोरीच. ती बसस्टँडवर पोचली. याआधी ती कुठेच गावाबाहेर गेली नव्हती. कुठे जायचं या विचारात असतानाच समोरून साताऱ्याची बस आली. काहीतरी आठवलं तिला. बसमध्ये चढली. तिकीट घेऊन सीटवर बसली. डोकं खिडकीवर ठेवलं. हवेचा मंद झुळकीनं तिला जरा बरं वाटलं. डोळे बंद केले तसं मन भूतकाळात कोलांट्या मारायला लागलं. मनाचा एक बंद कप्पा आजपर्यंत अलगद जपून ठेवलेला हळूच उघडला. खूप मलमली आठवणी होत्या तिच्यात. तिच्या प्रेमाच्या. विजय, मालकाचा भाचा, काहीतरी कामानिमित्त आलेला. आजपर्यंत खूप लोकांची शय्या सजवलेली तिने, पण विजय काही वेगळाच होता. कदाचित तिला आवडला होता म्हणून की काय. किती प्रेमानं बोलायचा, खूप काळजी घ्यायचा तिची. लग्न करायचं आहे म्हणायचा. मीच कपाळकरंटी. इतक्या चांगल्या माणसाच्या सोबत मी रखेलीनं संसार थाटायचा? लोक काय म्हणतील? या लोकांच्या भीतीनेच त्याच्या आयुष्यावर आपलं सावट येऊ द्यायचं नाही हे तिनं ठरवलेलंच. पण नियती किती अजीब असते ना. त्याच्यासोबत घालवलेल्या रात्री तिच्या सुखद आठवणी होत्या. पहिल्यांदा कोणासोबत तरी ती मनापासून एकरूप झालेली. त्याच्या शरीराचा गंध तिला वेडी करायचा. त्याच्या साध्या स्पर्शानेही ती मोहरून जायची. बाकीचे लोक जमेल तसा कार्यभाग पार पाडायचे आणि थकले की झोपून जायचे. पण विजयने प्रेमाची, प्रणयाची नवीन भाषा तिला शिकवलेली. तिला मन भरून तृप्त करायचा. त्याच्यामुळेच तर तिला प्रणयातलं सुख गवसलं होतं. अशा कित्येक गोड आणि सुखद आठवणी होत्या तिच्याकडे. त्या आठवणीत रमून ती कधी झोपून गेली तिलाच कळालं नाही. टिंग टिंग. कंडक्टरनं बेल वाजवली.
गाडी सातारा स्थानकात पोचली होती. एवढा वेळ ती तिच्या स्वप्नातच होती. स्वतःच्या येडेपणावर तिला खुदकन हसू आलं. तिने आपला मोबाईल काढला. विजयला फोन लावला. जेव्हा जेव्हा विजय गावी यायचा तेव्हा त्याच नंबरवरून कॉल करायचा. रिंग झाली पण कोणी उचलला नाही. तिने पुन्हा प्रयत्न केला. हॅलो हॅलो, मी बोलतीये, तुझी जानू. विजय लाडाने तिला जानू बोलायचा. आता का फोन केलास? मी कामात आहे. मी घर सोडून आली आहे, कायमची. सातारा स्थानकात आहे. मला घेऊन चल ना, आपण लग्न करूया. ती रडायला लागली. अरे जानू, रडू नको बाळ, तिथेच थांब, मी येतो अर्ध्या तासात. इकडे तिकडे जाऊ नको हं. ठीक आहे, लवकर ये. ती तिथल्याच एका बारकावर बसून त्याची वाट बघत होती. विजय धावतच आला तिला भेटायला. बस स्थानकात तिला बघून त्याने आजूबाजूची पर्वा न करताच तिला मिठी मारली. त्या मिठीत ती आतापर्यंतचा सगळाच आयुष्याचा प्रवास विसरून गेली. कुठेतरी घर सोडून त्याच्या भरोशावर आल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. आलेला थकवा कुठल्या कुठे पळून गेलेला. प्रेमात इतकी ताकद असते हे आज तिला पहिल्यांदा जाणवलेलं. जानू, भूक लागली असेल ना? अरे चा, हो की, इतका वेळ भुकेची जाणीवच नव्हती. तो जवळच्याच एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेला. अगदी पोटभर जेवल्यावर ते निघाले. रिक्षा पकडली. कुठे जातोय आपण? ती म्हणाली. माझ्या घरी. तो म्हणाला. तुझे आईबाबा काय बोलतील? माहिती आहे का त्यांना माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल? तिने त्याचा हात आपल्या हातात गुंतवत विचारलं. त्यांना मी आधीच सांगितलंय तुझ्याबद्दल. आणि हो, तुझा भूतकाळ, तो फक्त भूतकाळ होता. मला माहीत आहे ना. बस भूतकाळ सांगून मला तुझा वर्तमान आणि भविष्य खराब नाही करायचंय गं बाळा. अरे पण नाही नि बीण नाही. झालं ते झालं, जाऊ दे ना. आता आई बाबा पण तयार आहेत कधीचे. बस तू तयार होत नव्हतीस. तुझ्या या होकाराची कधीपासून वाट बघत होतो मी. आज मी खूप खूप खुश आहे. त्याने तिला जवळ ओढलं. तिने पण आपले डोळे मिटले आणि त्याचा गंध मनात साठवत राहिली. त्याच्या कुशीत कधी झोपी गेली तिलाच कळलं नाही. मॅडम, उठा आता, किती स्वप्न बघणार? रिक्षा एका घराजवळ थांबली होती. ती हळूच उतरली. त्याने दरवाजाजवळची बेल वाजवली. ती अजून पण त्याचा हात पकडून त्याच्या मागेच उभी होती. दरवाजा उघडला. एका मध्यम वयाच्या हसतमुख बाईने त्यांचे स्वागत केले. ती आई असावी विजयची. ती पाऊल आत टाकणार इतक्यात त्या बाईंनी थांबवलं. ती पुन्हा घाबरली. तिने विजयचा हात घट्ट दाबला हातात. त्या बाई आत निघून गेल्या. विजय पण भांबावला. आईंना आवडलं नसणार माझं असं येणं, ती रडवेली होऊन बोलली. त्यावर विजय काही बोलणार इतक्यातच त्या हातात ओवाळणीची थाळी घेऊन आल्या. तिच्याकडे प्रेमाने बघत मंद हसत त्यांनी त्या दोघांना ओवाळलं. नव्या सुनेचं स्वागत असं करतात आमच्याकडे. मागच्या चांगल्या वाईट गोष्टी मागेच विसरून उजवा पाय पुढे टाक आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर आता. त्यांनी तिला आपल्या पोटाशी धरलं. आता आनंदानं तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. तिच्या कंठातून शब्दच फुटेनात. तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत आईच पुढे बोलल्या. काळजी करू नको, मी आईच आहे तुझी. विजयचे बाबा बाहेर गेलेत, येतीलच इतक्यात. तिने मनोमन देवाचे आभार मानत हात जोडले. तिला असं गुंग बघून विजयने टिचकी वाजवली. ती खाडकन जागी झाली. बापरे, मी इथे कुठे? अजून बस स्थानकात? म्हणजे विजय आला नाही? ते सगळं स्वप्न? ती हिरमुसली. अर्धा तास बोलून आता चांगले 2 तास झाले तरी अजून त्याचा पत्ता नव्हता. पुन्हा कॉल करावा का? फोन चेक केला पण विजयचा काही मेसेज किंवा कॉल नव्हता. तिने नंबर डायल केला. समोरून फोन कट केला गेला. तिने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा फोन कट. आता मात्र खरंच तिला समजेना काय करावं. मागच्या 2 तासापासून त्या रणरणत्या उन्हात ती त्याची वाट बघत बसून होती. पोटात भुकेने कावळे कोकलत होते. पण तो आला तर चुकामुक होईल म्हणून ती तशीच मुरगळून बसली होती. त्याची वाट बघून आता तिला रडायला येत होतं. स्थानकातील लोक पण विचित्र नजरेनं तिच्याकडे बघत होते. तिने हळूच एक नजर स्वतःकडे पाहिलं. हे असे कपडे, शरीराची ठेवण, सवयीचा झालेला थोडा भडक मेकअप. कदाचित यांना कळलं असेल मी कोण आहे ती. तिने उगाचच पुन्हा कॉल केला. समोरून पुन्हा फोन कट झाला. वाट बघण्याशिवाय आणि ह्या नजरा झेलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण थोडाच वेळ. एकदा तो आला की ह्याच लोकांसमोर ताठ मानेनं जाईन मी. पण कधी येणार हा? आता अंधार पडायला आला तरी विजयचा पत्ता नव्हता. त्याचा फोन पण बंद येत होता. काय करावं काहीच सुचेना. घर पण माहीत नाही त्याचं. कुठे राहायला जायचं? एका अनोळखी शहरात, अनोळखी माणसात कोणाला विचारायचं? विजय आलाच नाही तर? आणि मी निघून गेल्यावर आला तर? या सगळ्या जर तरच्या तरंगावर मन हिंदकळत होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. विजयचाच फोन होता. अरे, कधीपासून वाट बघते तुझी, कुठे आहेस? ती रडवेली होऊन बोलत होती. डोळ्यात आसवं जमा झालेली. माफ कर गं, जरा कामात होतो. काम पूर्ण केल्याशिवाय निघता येईना.
त्यात फोनची बॅटरी. तू अजून स्थानकातच आहेस ना? मी येतोय, रस्त्यातच आहे. हो, लवकर ये. आतापर्यंत गलितगात्र पडलेल्या तिच्या जीवात जीव आला. डोळ्यातील आसूंची जागा आता खुशीने घेतली. डोळे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर खिळले. आता कोण कसं बघतंय त्याची तिला पर्वा नव्हती. तिला फक्त तोच दिसत होता आणि त्याच्या मिठीत शिरायला ती आसुसली होती. अगं ए, समोर थांबलेल्या रिक्षातून आवाज आला. विजयच होता तो. ती धावतच त्याच्यापाशी गेली. बस लवकर आत. ती झपकन रिक्षात बसली. विजय तिच्या बाजूला अंतर ठेवून बसला होता. तिला त्याच्या कुशीत शिरायचं होतं, पण कसं? रिक्षावाल्याचं सगळं लक्ष मागेच होतं. विजय समोर बघत होता. ती आपली बॅग पोटाशी धरून बाहेर बघत बसली. कसल्याशा जुन्या इमारतीसमोर रिक्षा थांबली. विजयने उतरायचा इशारा केला. ती उतरली. इथे घर आहे का तुझं? नाही, हा लॉज आहे. घरी अचानक नाही ना घेऊन जाऊ शकत तुला? आईबाबांना माहीत नाहीये. मागच्या स्वप्नाच्या आठवणीनं उगाचच तिला कसं तरी झालं. आयुष्य इतकं गोड आणि सरळ नसतंच. तिचं तर अजिबातच नाही. तिच्याकडे न बघताच तो झपाझप पुढे निघून गेला. आता मात्र तिला राग आला. ती पण पाय आपटतच त्याच्या मागे चालू लागली. काउंटरवरून चावी घेऊन दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांना दिलेल्या रूममध्ये ते आले. ती रंग उडालेली छोटीशी खोली बघून क्षणभर घरची आठवण झाली. पण लगेचच धूळ झटकावी तशी ते तिने झटकून टाकली. धूळ तर मीच होते की, मलाच तर झटकून टाकले घरच्यांनी. जाऊ दे. दरवाजा बंद झाल्याच्या आवाजानं तिनं त्या दिशेनं बघितलं. विजय दाराच्या कड्या बंद करत होता. आता ह्याच्यावर चांगलं रागवायचंच असं तिनं ठरवलं. त्याच्या दिशेने पाठ करून त्या जुनाट मळकट बेडच्या कडेला बसून त्याच्यावर कसं रागवायचं हाच विचार ती करत होती की मागून येऊन त्यानं तिच्या कमरेला आपल्या हातांचा विळखा घातला. तिने काहीच चुळबुळ केली नाही. रागावलीस ना जानू? थोडा थकून आलेलो गं. बाकी तुझ्या मिठीत विसरायचा होता थकवा, पण तूच रागावलीस. लग्नानंतर पण असंच करणार का? त्यानं विचारलं. आता ती विरघळली. फिरून अलगद त्याच्या मिठीत शिरली. त्याने आपली मिठी घट्ट केली. हीच ती मिठी. ह्याच मिठीत विरघळायची कधीपासून वाट बघत होती ती. पुन्हा ती त्याच्या गंधात वेडी झाली. तशीच जशी आधी होत होती. आता तिला काही आठवत नव्हतं. चढत्या धुंदीत ती एकरूप होऊन गेली. तो मळकट जुना बेड, त्या रंग उडालेल्या भिंती, आपल्याच तंद्रीत फिरणारा पंखा आणि खिडकीतून डोकावणारा चंद्र आता त्यांच्या प्रणयाचे साक्षीदार होते. रात्री कोणत्या तरी गोंगाटानं तिची झोप चाळवली गेली. पण त्याच्या मिठीचा आणि झोपेचा अंमल जास्तच होता. म्हणून की काय तिला काही जाणीवच नव्हती. विजयचे शब्द कानात शिरले. मी बघून येतो बाहेर. तिच्या तोंडून फक्त असा हुंकार निघाला. ती पुन्हा आपल्या गुलाबी स्वप्नात रममाण झाली. अगं ये, उठ की. झाला की तुझा हनीमून. आता सासरी चला. कोणीतरी जोराने मारलेल्या चापटीने ती खडबडून जागी झाली. अजूनही डोळ्यांना झोप असल्याने तिला त्यांचं बोलणं काहीसं समजत नव्हतं. ती डोळे चोळून समोर पाहतच राहिली. खाकी वर्दीतल्या त्या बायकांनी तिला खसकन खेचली आणि ओढत नेऊ लागल्या. अहो, मला कुठे घेऊन जाताय? विजय, विजय, अहो माझा होणारा नवरा आहे इथे. विजय. तिचा मदतीसाठी आकांत चालू होता. पण तिला फरफटत नेऊन एका गाडीमध्ये कोंबलं गेलं. त्या गाडीमध्ये अजून भरपूर पोरी चेहऱ्याला रुमाल गुंडाळून बसल्या होत्या. त्यांच्यात हिचा आरडाओरडा सुरू होता. बाकी पोरी शांत कशा बसू शकतात हेच आश्चर्य होतं तिला. तिला कोणीही दाद दिली नाही. उलट 2 कानाखाली बसल्या तिच्या. गाडी चालू झाली. ती सरळ पोलीस स्टेशनला थांबली. पुन्हा सगळ्यांना खेचून बाहेर काढलं गेलं. फरफटत खेचून कोठडीत डांबलं. हे काय चाललंय, काही कळेल का मला? ती जीवाच्या आकांतानं ओरडून विचारत होती. तिच्या गोंधळाला कंटाळून शेवटी एक जण डाफरली तिच्यावर. क्यों शोर मचा रही है रे? कब से दिमाग की माँ बहन कर रही है? धंधे वाली है ना तो इतना नौटंकी क्यों रे? होता है, पकड़ लेती है पुलिस कभी कभी. ये नहीं है लगता है. ये रोज का है इनका. अभी आंटी आके छुड़ा के ले जाएगी. डर मत. आता आश्चर्याची पाळी तिची होती. म्हणजे मी पुन्हा फसलीये तर? विजय कुठे निघून गेला? त्याला कसं सांगू मी पोलीस स्टेशनला आहे ते? सामान तर सगळं जप्त केलंय. अरे देवा. पुन्हा तिने भीत भीत त्याच बाईला सवाल केला. मी तर इधर अपने होने वाले पति के साथ आई थी. म्हणजे लग्न करने वाले है हम उद्या. इन लोगों का काहीतरी गैरसमज हुआ असं वाटतंय. मेरे को जाने को बोल देना. वो मला शोधत असेल माझा होणारा नवरा. तू कुछ मदत कर ना. तिच्या या मोडक्या तोडक्या विनवणीवर ती गडगडाटी हसली. त्यावर ती भेदरून गेली. ही तर मदत नाही करणार. पोलीस ऐकत नाही. काय करावं आता? नियतीने सगळेच फासे उलटे टाकलेले. डाव कोणताही असो, राज्य तिच्यावरच. साला कोई भडवा होगा जिसके साथ आई थी तू.
अगर वो तेरे से शादी करने वाला रहता तो कभी ये बदनाम लॉज पे नहीं लाता। किसी भी अच्छे घर की औरतें इस एरिया के आसपास नहीं आती। एकटक तिच्याकडे बघत ती बाई उद्गारली। ये थोडा स्वस्त था इसलिए तिने त्याची बाजू सावरायचा एक फाटका प्रयत्न केला। अपनी होने वाली औरत के लिए कोई धंधे वाले एरिया में नहीं आता, साला था वो। तेरे को फंसा के मजे लिए और पुलिस आई तो भाग गया। तेरे से इश्क करता तो लेके भागता तेरे को। त्या बाईचे डोळे रागाने का कशाने माहीत नाही पण लाल लाल झाले होते। पटत नसलं तरी खरं होतं तिचं बोलणं। एक मन म्हणत होतं की नाही, तो फसला असेल कुठेतरी, पण शोधत नक्की येईल, किती प्रेम करतो तो माझ्यावर। तर दुसरं मन म्हणत होतं की नाही, तसं पण आजपर्यंत कोण विश्वास ठेवण्यासारखं भेटलं मला। बोलून चालून मी वेश्या। वेश्येसोबत रात्र सजवली जाते, संसार नाही मांडला जात। वेश्येला स्वप्न बघण्याचा अधिकार नसतो ना। तिने फक्त दुसऱ्यांची रंगीत स्वप्न खरी करायची असतात। पण नाही, येईल तो, माझं मन सांगतंय मला। मी विजय आल्याशिवाय कुठेही जाणार नाही। आंटी आई, आंटी आई, कोणीतरी ओरडलं। तिनं वर पाहिलं। एक जाडजूड थोराड शरीराची बाई दरवाजातून आत येत होती। वाटोळा चेहरा, त्यावर भडक मेकअप, लाल गडद लिपस्टिक, कपाळावर चमकणारी चंद्रकोर, आंबाड्यावरून मानेवर रुळणारे मोगऱ्याचे गजरे, कानात खांद्यापर्यंत लोंबणारे झुमके, गळ्यात खूप सारे नेकलेस, तशीच चमकणारी, त्यातून उघडे पोट डोकावणारी लाल भडक साडी आणि जोडीला तोंडात पानाचा भरलेला तोबरा व चालण्यात एक प्रकारचा माज। एकंदर दिसण्यावरून हीच आंटी असावी ती समजून गेली। तिच्या मागून अजून 4 तशाच प्रकारचा पेहराव केलेल्या बायका चालत होत्या। त्या साथीदार असतील कदाचित तिच्या। ती आंटी आत येताच पोलिसांवर शिव्यांचा भडीमार करू लागली। इतक्या साऱ्या गलिच्छ शिव्या आज तिनं पहिल्यांदाच ऐकल्या होत्या। गलिच्छ शिवीगाळ, हमरीतुमरीवर आलेलं भांडण, पोलिसांकडून वापरली जाणारी घाणेरडी संबोधने, या सगळ्याने संतापून तिने आपल्या कानावर हात गच्च दाबून धरले। तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू पाझरत होते। ये छोकरी, कोणीतरी तिच्यासमोर टिचकी वाजवत बोलत होतं। तिने डोळे पुसून वर बघितलं। बहरी है क्या रे? कब से बुला रही है? ती आंटी तिच्यासमोर उभी होती। वो मैं, तिच्याने बोलवेना। वो शबनम बोल रही थी तुझे किसी ने इधर फंसा के भाग गएला है, सच है क्या? आंटीच्या बोलण्याने कसंसच झालं तिला। आता ही बाई का विचारते मला? पुन्हा पुन्हा तेच। आणि ती शबनम म्हणजे मगाशी बोलत होती तीच का? तिने शबनमच्या दिशेने पाहिले। शबनम हसली। क्या पूछ रही है मैं? आंटी दरडावली। वो भाग नहीं गया, आम्ही उद्या शादी करने वाले है। विजय मला शोधायला येतच असेल। तिचा एक सारवासारवीचा प्रयत्न। हा हा हा, आंटी केवढ्याने तरी हसत उद्गारली। अच्छा, और लॉज पे शादी से पहले सुहागरात की रस्म मनाने आई थी क्या? तू बहुत भोली है रे छोकरी, कुछ पता नहीं तुझे दुनिया के बारे में। शबनम ने बताया कि तू फंस गई है, इसलिए पूछ रही थी तेरे को। नाही हो, त्याने वचन दिलंय मला, आएगा वो, मुझे एकदा बात करने दो ना। तिच्याने आंटीसोबत बोलवत नव्हतं, पण बुडत्याला काडीचा आधार पण चालतो। इथे फक्त शबनम आणि आंटीनेच तिला काही विचारायची तसदी घेतली होती। खूप आशाळभूत नजरेनं आंटीकडे पाहत तिने हात जोडले। ओ साब, इस छोकरी का सामान दे दो जरा। आंटी तिथूनच ओरडली। जमानत के बगैर कुछ नहीं मिलेगा। साले, इन लोगों को पकडो तो सरदर्द है। खाकी वर्दीतील बाईने खेकसून उत्तर दिलं। साले, आंटी सरकन मान वळवून तिच्याकडे बघत बोलली। सोच ले, तू नई है इस शहर में, मैंने नहीं छुड़ाया तेरे को तो पुलिस वाले तेरे को बेच देंगे किसी न किसी को। तेरे नसीब में शायद यही है, तू मेरे साथ चल। नहीं, मुझे नहीं करना ये सब, मला विजयसोबत लग्न करायचंय, सरळ साधं आयुष्य जगायचंय हो। ती कळवळली। साली, रह ले फिर इधरिच, वो छोकरा तो आएगा नहीं, हरामजादी, भाड़ में जा। आंटी वळून तरातरा जायला निघाली। अरे ओ शबनम, चल। आंटी, वो लड़की? शबनमनं विचारलं। शादी करनी है उसको, मरने दे, आपण को क्या? आंटी ओरडली। सगळेच आल्या वाटेने निघून गेले। त्या पोलीस स्टेशनमधल्या कोठडीत आता ती एकटीच उरली। अजून रात्र सरायची बाकी होती। कोठडीतल्या एका कोपऱ्यात ती अंगाचं मुटकुळं करून झोपण्याचा प्रयत्न करत होती। रात्र लवकर सरावी आणि सकाळी विजय आपल्याला शोधत घ्यायला यावा म्हणून मनोमन देवाचा धावा चालवलेला। मधूनच तिच्या डोळ्यासमोर विजयसोबतचा रंगलेला प्रणय येत असे, तर मध्येच आंटी आणि शबनमचे कडवे बोल। छे, रात्र काही सरायलाच तयार नव्हती। अशा रात्री सरत नाहीत, केवळ छळत राहतात। दुसरा दिवस तर उजाडला, पण कोणीच तिची काही खबर घ्यायला आलं नाही। विजयशिवाय येणार तरी कोण होतं? त्याचा पण काही पत्ता नाही।
तिने पोलिसांना विनंती करून फोन घेतला. लगेचच विजयला कॉल केला, पण त्याचा नंबर सारखा बंद येत होता. सुटकेसाठी आपली कर्मकहाणी तिने ओरडून ओरडून पोलिसांना सांगितली, पण कोणी तिचं ऐकेना. दिवसभर तिची उगाचच येन केन प्रकारे चौकशी करण्यात आली. शक्य होईल तेवढा मानसिक त्रास तिला दिला गेला. त्यातच विजयसोबत संपर्क करण्याचे सारे मार्ग बंद झाले. त्याला कळणार तरी कसं मी कुठे आहे, कसा संपर्क करणार? ती आपला चेहरा उंजळीत पकडून हताशपणे कोपऱ्यात बसून राहिली. संध्याकाळी तिला कोठडीतून बाहेर काढण्यात आलं. तिच्यासाठी खूप आश्चर्याचा धक्का होता. हे अचानक असं. त्यांना आपली दया आली असेल म्हणून खुश झाली, पण साहेबांनी तिला बाहेरच्या गाडीत बसायला सांगितलं. पण माझी पिशवी? तिने तिच्या पिशवीकडे बोट दाखवत विचारलं. हं, घे. खाकी वर्दीतल्या बाईने फेकलीच जवळपास ती आणि काहीतरी खुसफुसली. तिला ऐकूच आलं नाही. तिने गुपचूप आपली बॅग पकडली आणि सांगितलेल्या गाडीत जाऊन बसली. आता पोलिसांना विचारणार तरी कसं कुठे जाताय म्हणून. कदाचित ते आपल्याला योग्य जागी सोडतील असं मनाशी वाटत होतं. तरी पण विचारलंच तिने एकाला. मला समजू शकतं का आपण कुठं चाललोय? आम्ही योग्य ठिकाणी सोडू तुला, काळजी करू नको. तू नवीन आहेस या शहरात, तेव्हा तुला माहीत नसेल कुठं जायचं आणि कोणी घ्यायला बी आलं नाही. आणि तू ज्याच्या संग लगीन करणार होतीस त्याचा बी काही ठाव ठिकाणा नाही ना. मग एकटी दुकटी बाई कुणीकडे जाणार? आता ती शांत झाली. कुणीतरी होतं आता तिला मदत करणारं. पण समोरच्या हवालदाराची चुळबुळ तिला अस्वस्थ करत होती. कसा एकटक रोखून तिच्या शरीराकडे भुकेल्या लांडग्यासारखा बघत होता. साहेब लोक नसते तर जणू इथेच तुटून पडला असता तिच्यावर. तिने दुर्लक्ष केलं खरं, पण राहून राहून त्याची नजर तिला त्रासच देत होती. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. पोलिसांनी चल म्हणताच त्यांच्या मागोमाग ती चालू लागली. इथे कुठे चाललोय हे विचारावं हे राहून राहून तिच्या ओठांपर्यंत येत होतं, पण विचारायची हिंमत होत नव्हती. आताच तर त्यांनी इतका धीर दिला, मग पुन्हा कसं विचारायचं? तिने बंगल्याकडे पाहिलं. एवढा मोठा बंगला आज पहिल्यांदाच ती पाहत होती. का इथे घेऊन आले असतील मला? तिला छोट्याशा मेंदूला मुंग्या आल्यासारखं झालं. तिला काही समजेना. विचारांमध्ये कधी बंगल्यात जाऊन पोचली तिलाच कळलं नाही. बंगल्याची भव्यता आणि ठेवण बघून काळजात धस्स झालं तिच्या. नको असलेल्या आठवणी झंकारल्या गेल्या. तो भूतकाळ, तो मालकाचा वाडा, ती श्रीमंती, मालक, त्याच्यासोबत नको असलेले पण बापाच्या भीतीने घालवलेले दिवस अन रात्री, हे सगळं पुन्हा तर नाही ना? भीतीची पाल मनात चुकचुकली. जिन्यावरून कोणीतरी पुढाऱ्यासारखा दिसणारा माणूस उतरत होता. तिने मान वर करून बघितलं. तिला तोच दिवस आठवला. तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस, ज्या दिवसाने तिला सर्वसामान्य आयुष्य जगायचा अधिकार हिसकावून घेतला होता. आणि आज त्याच दिवसाची पुनरावृत्ती. नाही नाही, असं कसं? हे पोलीस तर मला मदत करायला घेऊन आले असतील. देवा, हे काही वाईट नको असू दे. हा सगळा प्रकार माझ्या मनाचा भ्रम असू दे. परमेश्वरा, वाचव रे. मला नाही जायचं त्या नरकात पुन्हा. बाईचा जन्म मिळाल्याची पुरेपूर शिक्षा मिळाली. आता अजून नको देवा. काळजातलं बाईपण आणि लज्जा थोडीशी का होईना शिल्लक आहे. देवा, आता तरी वाचव. तिच्या डोळ्यात आसवे गोळा होऊ लागली. पण माणुसकी असावी जगात, ती स्वतःच्याच मनाला समजावत होती. पोलिसांचा आणि त्या पुढाऱ्याचा सलाम नमस्कार चालू होता. हिच्या जीवाची वेगळीच तगमग होत होती. आपण पुन्हा चुकलोय की काय या भीतीनं छाती थाड थाड उडत होती. अंग थरथरत होतं. आज मेजवानी कुठची म्हणायची? पुढाऱ्याने ओठावर जीभ फिरवून विचारलं. काल लई कोंबड्या पकडलेल्या, तिथंच घावली, पण कोणत्या बी खोराड्यातली नाही. वाट चुकली की? पोलीस पुढाऱ्याच्या स्वरात स्वर मिसळून बोलला. खरंच ती वाट चुकलेली होती. चुकलेली वाट चुकवून पुन्हा चुकीच्याच वाटेला चुकली. स्वतःच्या कमकुवतपणावर चीड येत होती, पण चिडून प्रतिक्रिया देणं हा स्वभावच तर नव्हता. बाई, प्रेमानं की ऐकणार? पुढाऱ्यानं तिला नखशिखांत न्याहाळत विचारलं. तुमचा काहीतरी गैरसमज. मी म्हणजे हे सगळं नाही. गडबड, गोंधळ, मनाची अशी विचित्र भेदरलेली अवस्था. बाईंना प्रेम नाही समजत की हो, पण आम्ही समजवणार. पुढाऱ्याने मिशीवर पीळ देत तिला जवळ ओढली. मालक पण जबरदस्ती करायचा, पण ते वय, तेव्हाचे सुडाचे विचार, तेव्हाचा बापाचा धाक, या सगळ्याने तिने मालकांना साथ दिली होती. परंतु कालच्या विजयच्या प्रेमाच्या स्पर्शानं ती एका वेश्येची पुन्हा प्रेयसी झाली होती. तिच्या शरीरावर फक्त तिच्या प्रियकराचा अधिकार होता. तिचं विटाळलेलं शरीर प्रियकराच्या स्पर्शाने पवित्र झालं होतं. एकाच दिवसात ती वेश्या असल्याची तिच्या मनाची समजूत गळून पडली होतीच की. पुन्हा कोणीतरी तिच्या कमरेला आपल्या केसाळ राकट हातांचा विळखा घातला होता. तिच्या सुटण्याच्या धडपडीला न जुमानता त्याने आपली पकड अजूनच घट्ट केली. इतकी घट्ट की जणू त्याचे हात तिच्या कमरेवर रुतून पडले होते. तो जबरदस्ती तिच्या ओठांची चुंबने घेत होता.
तिने प्रतिकारासाठी हातपाय झाडायला सुरुवात केली. आपली कोंबडी लय फडफडते रे, पुढारी ओरडला. कोणीतरी लगेच मागून येऊन तिचे हात बांधले. तिची हालचाल मंदावली. पुढारी आधाशासारखा तुटून पडला तिच्यावर. तिच्या अंगावरचे कपडे कधीच फाटून जमिनीवर पडले होते. तो एखाद्या गुरासारखं जोरानं तिला मारत पण होता. तिच्या प्रत्येक विव्हळण्याबरोबर तो आनंदाने ओरडत होता. त्याच्या मारानं तिच्या पूर्ण अंगावर लालसर वळ उठले होते. ठिकठिकाणे त्याने जोराचा चावा घेतल्याने दाताचे निशाण बनले होते. केस खेचून खेचून तिचे केस तुटून त्याच्या हातात आले होते. खूप काहीतरी किळसवाणा आणि अनैसर्गिक प्रकार चालला होता तिच्यासोबत. ती रडत ओरडत सहन करायचा प्रयत्न करत होती. पुढारी मोकळा होताच तिला सावरायचाही अवसर न देताच पोलिसही तिच्यावर आडवा झाला. सगळेजण आळीपाळीने आणि सामूहिकरित्या तिला भोगतच होते. तिचे अंग ठणकत होते. दातांच्या वळातून रक्त निघत होतं. शरीराचा कमरेखालचा भाग वेदनेने सुन्न झालेला. आता आंटीचे शब्द तिच्या कानात घुमू लागले. खरंच जर ती काल आंटीसोबत गेली असती तर? कुठवर वाचणार? पण अतीव शारीरिक वेदना आणि मानसिक त्राण याने तिचे डोळे हळूहळू बंद होत गेले. शरीरातील जोर जाणवेनासा झाला. काळजातून फक्त तिच्या मदतीला धावून न येणाऱ्या परमेश्वरासाठी साध होती. परमेश्वरा, मागच्या जन्मात खूप काही घोर पाप केलं असेल मी, की ज्याची ह्या जन्मात शिक्षा मिळाली. पण आता अजून सहन नाही होणार रे. कधी विरोध करताच नाही आला मला. ज्याने जसं आयुष्य वळवलं तशी वळत गेले. पण फाटलेल्या नशिबाची माझी नाव भरकटतच गेली. कधी जाणून बुजून तर कधी जबरदस्तीने जसं लोटलं तशी वाहवत गेली. वाटत होतं विजयच्या रूपाने भरकटलेल्या मला एक शांत किनाराच भेटला. पण जवळ जायच्या आधीच ते मृगजळ ठरलं. खूप इच्छा होती लग्न करावं, संसार करावा, सामान्य माणसाचं आयुष्य जगावं. पण आयुष्यात प्रणयाच्याच रात्री जास्त आल्या. फक्त आणि फक्त एकतर्फी प्रणय. एकाने फक्त भोगत जावं आणि दुसऱ्याने ते सगळं संपण्याची वाट बघावी. कित्येक दिवस, कित्येक रात्री एखाद्या प्रेताप्रमाणे कोणाच्या तरी शरीराखाली केवळ घड्याळातल्या टोलची वाट बघत घालवल्यात. वेश्येच्या नशिबी पण शृंगारिक प्रणय नसावा, ह्यासारखं कलंकित नशीब नसेल कोणाचं. आयुष्यातल्या काही गोड आठवणी विजयच्या होत्या, पण तो पण आभास असावा कदाचित माझा. आयुष्यातल्या सत्यापेक्षा आभासच किती सुंदर होते. आणि त्या लॉजमधल्या रात्रीतले उत्कट क्षण. बस साठवता साठवता हे बंद डोळे उघडूच नये देवा. आयुष्याचा दशावतार इथेच थांबवा. राखण्यासारखं आता काहीच नाही राहिलं. या वेदना आता कायमच्या संपून जाव्यात. देवा, एक मागणं माझं ऐक, शेवटचं. तिच्याकडे पाठ फिरवणाऱ्या परमेश्वराने आज प्रथमच तिची हाक ऐकली. ग्लानीमुळे चढणाऱ्या गुंगीत डोळ्यासमोर विजयच्या मिठीतले क्षण आठवून ती जोराने चित्कारली. आयुष्यात पहिल्यांदा व शेवटची. आणि सामावून गेली मृत्यूच्या मिठीत चिरप्रणयासाठी. अशाच रसिक कथा ऐकत राहण्यासाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.